सर्वात मोस्ट कॉमन प्रश्न असतो की दादा जर आमची शिफ्ट अवघड असेल किंवा हार्ड असेल, डिफिकल्ट असेल तर आम्हाला किती मार्कांवर किती पर्सेंटाइल भेटू शकतं. या वर्षाचं म्हणजे इतिहास विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थ्यांना जे ते पेपर अवघड गेलेले. ओके, जर एक दोन विद्यार्थ्यांना गेलं असेल ती गोष्ट वेगळी होती, पण बरेचसे विद्यार्थ्यांना जे ते अवघड पेपर गेले. तर या व्हिडिओचा म्हणजे आणणं खूप जास्त गरजेचा होता. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिस्कशन करणार विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची डिफिकल्ट शिफ्ट असेल, ओके, डिफिकल्ट प्युअर डिफिकल्ट शिफ्ट बोलतोय मी, ओके, की त्या शिफ्टमध्ये जे ते किती मार्कांवर तुम्ही किती पर्सेंटाइल स्कोर करू शकता. आणि त्याआधी जे ते आपण मोबाईलच्या स्क्रीनवर आता वळणारच आहोत, पण त्याआधी एक मोस्ट इम्पॉर्टंट सूचना, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लवकरच तुमची ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे. ओके, तर त्या रिलेटेड जे ते आम्ही फ्री काउन्सिलिंगसाठी स्टुडंट यावेळेस घेणार आहे. तर आपली काउन्सिलिंग पेड पण असते, फ्री पण असते. ओके, तर जर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग हवी असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, कारण की एमएसटी सीईटी रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट, त्यानंतर कॅपराउंड काय असतं, कॅपराउंडचा ऑप्शन फॉर्म कसा फिल करायचा, त्यानंतर जे ते ऑप्शन फॉर्म साठी रजिस्ट्रेशन करायचं कसं, ओके, त्यानंतर कॅपराउंड वगैरे मध्ये कसं पार्टिसिपेट करायचं, कॅपराउंडचे रिझल्ट कधी लागतात, ऑप्शन फॉर्म फिलिंग कशी करायची, कॉलेज कसे निवडायचे, त्यानंतर जे कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे ते स्पॉट राउंड काय असतं, मॅनेजमेंट कोटा काय असतं. ओके, तर हे संपूर्ण ऑनलाईन व्हेरिफिकेशन, ऑफलाईन व्हेरिफिकेशन असतं विद्यार्थी मित्रांनो. तर हे नेमकं काय असतं, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात, संपूर्ण प्रोसेस आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट दरवर्षासारखी यावर्षी पण आपण कव्हर करणारच आहे. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल कट ऑफ वाईज, आम्ही जे ते डिझाईन केली इंजिनिअरिंगसाठी मग फार्मसीसाठी, पण त्यामध्ये जे कॉलेजचा तुम्हाला सिरियल नंबर भेटेल, कॉलेजचा कोड जो तुम्हाला ऍडमिशन आणि ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या वेळेस लागतो, त्याशिवाय तुमचं ऍडमिशनच होत नाही. तर तो कॉलेजचा कोड आम्ही त्याच्यात डिस्क्राईब केलाय. त्यानंतर जे कॉलेजचं संपूर्ण नाव डिस्क्राईब केलंय, कॉलेजचं लोकेशन आणि प्रिव्हियस इयर कट ऑफ त्याच्यात मेन्शन केलंय. ओके, तर नक्की जा आणि ती कॉलेजची लिस्ट डाउनलोड करा. लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर इथे तुम्ही जसे की बघू शकता, जर एखादा विद्यार्थी हार्ड शिफ्टमध्ये किंवा डिफिकल्ट शिफ्टमध्ये 155 प्लस मार्क्स स्कोर करतोय तर त्याची पर्सेंटाइल जी ती 99.50 प्लस येईल. ओके, आणि जर तो 145 to 155 मार्क्स स्कोर करत असेल तर 99 प्लस पर्सेंटाइल त्याची येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तो विद्यार्थी 135 to 145च्या रेंजमध्ये मार्क्स येत असतील तर 98 to 99 पर्सेंटाइल येणार आहे. आणि जर त्याची मार्क्स जे ते 125 to 135 असतील तर त्याची पर्सेंटाइल ऑटोमॅटिकली 96 to 98 पर्सेंटाइल येईल. जर आपण थोडं खाली गेलो तर इथे तुम्ही नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू शकता की 115 to 125 मार्क्स असतील तर 95 to 96 पर्सेंटाइल येईल. जर 105 to 115 मार्क्स असेल तर 92 to 95 या रेंजमध्ये तुमची पर्सेंटाइल व्हॅरी करेल. जर 95 to 105 मार्क्स असतील तर 90 to 92 जे ते पर्सेंटाइल तुमची येणार आहे. आणि जर 85 to 95 स्कोर करत असेल हार्ड शिफ्टमध्ये तर हा पण एक चांगला स्कोर आहे, त्यामुळे तुमची पर्सेंटाइल पण चांगली बनून जाईल. फॉर एक्झाम्पल 87 to 90च्या रेंजमध्ये तुमची पर्सेंटाइल जी ती लाईज करेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुमची पर्सेंटाइल जे येते तुमचे मार्क जे ते 75 to 85च्या मध्ये येत असतील तर इथे तुम्ही बघू शकता की 85 to 87च्या रेंजमध्ये तुमची पर्सेंटाइल येऊ शकते. त्यानंतर जर 65 to 70 येत असेल तर 70 to 85, जर 55 मार्क्स टू 65 मार्क्स तुम्ही जर आले असतील तुमच्या आन्सर की मध्ये तर 55 to 70. ओके, तुम्ही आता बोलाल की दादा जे इथे इतकं व्हॅरिएशन किंवा फ्लक्च्युएशन कसं काय झालं, तर विद्यार्थी मित्रांनो कारण एकदम सोपं आहे. जर डिफिकल्ट शिफ्ट असेल तर 55 to 65 किंवा 75 आपण बोलू शकतो, ही अशी रेंज आहे की मॅक्झिमम स्टुडंटचा स्कोर इतका असतो. ओके, त्यामुळे 85 to 55 या रेंजमधले पर्सेंटाइल खूप जास्त असतात विद्यार्थ्यांना. ओके, आणि जर तुमचा स्कोर 45 to 55 येत असेल तर 50 to 55 पर्सेंटाइल तुमची नक्कीच येणार आहे. आणि यानंतर जर तुमचा स्कोर जे ते बिलो 55 किंवा बिलो 45 असेल तर एक इंटरेस्टिंग फॅक्टर तुमच्यासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या पुढे आपण वळूयाच, पण त्याआधी तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट द्यायची. जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल ओके तर आम्ही तुमच्यासाठी जे कॉलेजची लिस्ट प्रिपेअर केली विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जे तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर, त्यानंतर जर तुम्ही विचार केला तर कॉलेजचा कंप्लीट नेम विथ कॉलेज कोड भेटेल, त्यानंतर पर्सेंटाइल भेटेल आणि त्याचे कट ऑफ भेटतील. मागच्या वर्षी ते कॉलेज कितीला क्लोज झालं होतं, त्याचे कट ऑफ काय होते आणि सोबतच त्याचं त्या कॉलेजचं लोकेशन भेटेल. ओके, तर एवढी सर्व माहिती तुम्हाला या लिस्टमध्ये भेटणार. एवढंच नाही तर तुम्ही जर या PDF वर टच कराल तर इथे तुम्हाला सर्च ऑप्शन किंवा फाइंडचं ऑप्शन, तुम्हाला वाटत असेल की दादा मला फक्त जे ते पुण्याचे कॉलेजेस हवे, फक्त पुणे टाईप करून सर्च करायचं. ऑलमोस्ट जे 115 रिझल्ट तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो, इकडनं तुम्ही नेक्स्ट करून सगळे कॉलेजेस फाइंड आउट करू शकता. ओके, आणि त्यानंतर तुम्ही विचार करत असाल की दादा यामध्ये जे ते किती कॉलेजेस आहेत, तर तुम्ही या PDF ला जितकं स्क्रोल डाऊन कराल तितकं जास्त होईल. आणि ऑलमोस्ट 11 पानांची PDF आहे आणि त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिसेल की ऑलमोस्ट जे ते
332 कॉलेजेस या PDF मध्ये ऍड आहे. ओके, तर 330 प्लस कॉलेजेस तुम्हाला इथे भेटतील. त्यासोबत जे इथे आमच्या चॅनलची हायपर लिंक भेटेल. इथे तुम्हाला खाली जर विचार केला तर इथे तुम्हाला काउन्सिलिंग डिटेल्स भेटेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, पर्सनल काउन्सिलिंग डिटेल्स, ओके, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, तर सर्व काही भेटेल तुम्हाला फक्त एकच कॉस्टमध्ये. आणि यासारखे तुम्हाला 12 वेगळे PDF एकाच कॉम्बो पॅक मध्ये भेटणार आहे. तर याची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. हे विचार करत असाल दादा ही फक्त फॅसिलिटी इंजिनिअरिंगसाठी का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता इथे ऑल ओव्हर आम्ही फार्मसी कॉलेजेसची पण लिस्ट तुमच्यासाठी बनवली. ओके, तर या लिस्टमध्ये तुम्हाला सेम ॲज इट इज जे ते कॉलेजचं सिरियल नंबर भेटेल, कॉलेजचा कट ऑफ विथ कॉलेज कोड भेटेल, त्यानंतर कॉलेजचं कंप्लीट नेम, त्यानंतर कॉलेजची पर्सेंटाईल किती होती आणि त्याचं लोकेशन, हे सर्व डिटेल्स तुम्हाला भेटणार आहे. आता तुम्ही विचार कराल की दादा किती पर्सेंटाईलवर आम्हाला कॉलेज फाइंड करायचं हे कसं समजेल, तर हे सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर हवं असेल की दादा मला फक्त 70 रेंज मधले कॉलेजेस हवे, तर तुम्ही फक्त फाइंडच्या ऑप्शनवर जा आणि 70 टाईप करा. ओके, तर 70 वर जितके पण कॉलेजेस असतील हे बघा 32 तुमच्या समोर लिस्टिंग ओपन आहे. ओके, तर 32 लिस्टिंग तुम्ही असं सर्च करून करू शकता. ओके, आणि जर तुम्हाला हवं असेल की दादा मला फक्त जे ते पर्टिक्युलरली मुंबईचे कॉलेजेस हवे, फक्त मुंबई टाकायचं, सर्च करायचं, जितके पण मुंबईचे कॉलेजेस असतील तुमच्या समोर इथे अवेलेबल आहेत. ओके, तर ऑलमोस्ट 17 कॉलेजेस आहे मुंबईच्या. तसंच जर तुम्ही बघाल तर ही PDF ऑलमोस्ट 15 पेजेसची. ओके, आणि ऑलमोस्ट या PDF मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 434 कॉलेजेस भेटतील. ओके, आणि खाली आमची काउन्सिलिंग डिटेल्स आणि हायपरलिंक सुद्धा भेटणार आहे. 35 जर मार्क्स असतील तर बिलो 40% तुमची येईल. ओके, जे काही एक प्रकारे बोलू शकता की तुम्हाला मेकॅनिकल हवी असेल, इलेक्ट्रॉनिक्स हवी असेल, इलेक्ट्रिकल हवी असेल, त्यानंतर सिव्हिल ब्रांच हवी असेल, त्या सिटीजमध्ये वगैरे तुम्हाला कॉलेज भेटण्याचे चान्सेस बिलो 40 वर आहेत. ओके, पण CSIT साठी बिलकुल पण नाही, किंवा एकदम मुश्किलने भेटलं तर भेटलं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो ऑलमोस्ट सगळ्या मार्क्सची पर्सेंटाईल जे ते आपण इथे कॅरी केली किंवा जे ते एक्सप्लेन केलेली. ओके, पण आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज अ पर्सनल काउन्सिलिंग. तुम्ही जसं की बघू शकता क्रॅक युअर ड्रीम कॉलेज, तुम्ही नक्कीच तुमचा ड्रीम कॉलेज क्रॅक करू शकता. पण ते कसं विद्यार्थी मित्रांनो, तर आपली जर तुम्ही काउन्सिलिंग घेतली तर आपल्या काउन्सिलिंगमध्ये जे ते तुम्हाला सगळ्यात आधी जे ते कॉलेजची स्पेशल लिस्ट भेटेल, जी पण तुमची पर्सेंटाईल असेल 50, 60, 70, 80, 90, 99 पर्सेंटाईल. ओके, जितके पण तुमची पर्सेंटाईल असेल त्यानुसार कोणते कॉलेज तुम्हाला लागणार आहे, तुमच्या प्रेफरन्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या पर्सेंटाईलनुसार आम्ही रिसर्च करू आणि तुमच्या लिस्टमध्ये ऍड करू. आणि सेम ॲज इट इज लिस्ट तुम्हाला जे ते काउन्सिलिंगच्या वेळेस प्रोव्हाइड केली जाईल. ओके, आणि तुम्हाला सेम ॲज इट इज लिस्ट जी ती ऑप्शन फॉर्मच्या वेळेस फिल करायची. त्यानंतर तुम्हाला पर्सनल काउन्सिलर दिला जाईल, तो ओव्हरऑल प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत राहील जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जाणार, आणि बियॉन्ड ऍडमिशन सुद्धा. ओके, त्यानंतर 24/7 तुमच्याकडे आमचा नंबर राहील, कॉल सपोर्ट राहील, मेसेज सपोर्ट राहील, कॉल करू शकता, मेसेज करू शकता, ते अनलिमिटेड टाइम राहील. ओके, त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी वेगवेगळे लाईव्ह सेशन घेऊ जेव्हा पण रिक्वायर्ड असेल. अनलिमिटेड गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्यानंतर डॉक्युमेंटची गायडन्स प्रोव्हाइड केलं जाईल, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते नेसेसरी डॉक्युमेंट्स असतात, कोणते कंपल्सरी डॉक्युमेंट असतात, कोणते अनकंपल्सरी डॉक्युमेंट असतात. त्यानंतर जे ते कॅपराउंड कसं खेळतात, कॅपराउंडची इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यानंतर फॉर्म फिलिंग गायडन्स आमच्याकडनं प्रोव्हाइड केला जाईल. त्यानंतर स्कॉलरशिपचे डिटेल्स आणि जे पण पेड मटेरियल असतील ते फ्री ऑफ कॉस्ट आमच्याकडनं तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो एवढं सगळं जर तुम्ही विचार केला तर याची प्राइस तुम्हाला वाटत असेल की दादा याची प्राइस जे ते खूप जास्त असेल, पण असं नाही विद्यार्थी मित्रांनो. आमची कॉस्ट जे ते फक्त 149 रुपीज आहे. तर आमची प्राइस फक्त 1499 रुपीज आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, पण यावेळेस तुम्ही जे ते थोडंसं सरप्राईज आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही अर्ली बर्ड ऑफर आपली चालू विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर रिझल्टच्या आधी जर अप्लाय करत असाल तर ही ऑफर तुम्हाला फक्त 799 रुपीज मध्ये भेटेल. ओके, तर फ्लॅट तुम्ही बोलू शकता 50% ऑलमोस्ट जे ते ऑफ आम्ही तुमच्यासाठी केला आहे. तर नक्कीच या सवलतीचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ऑलमोस्ट जे ते तुम्हाला इतका मोठा डिस्काउंट भेटतोय फक्त 799 रुपीज मध्ये. कॅपराउंड 1, कॅपराउंड 2, कॅपराउंड 3 तिघी कॅपराउंडसाठी आम्हाला तुमची जी आम्ही तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करू. त्यानंतर स्वतःच आम्ही तुमची कॉलेजची लिस्ट प्रिपेअर करू, त्यानंतर गायडन्स प्रोव्हाइड करू, आणि सर्व काही जे पण तुम्हाला रिक्वायर्ड आहे ते सर्व फक्त 799 रुपीज मध्ये तुम्हाला डिलिव्हर केलं जाईल. तर नक्कीच काउन्सिलिंगमध्ये एनरोल करण्यासाठी स्क्रीनवर माझा नंबर दिसतच असेल, त्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा की हाय पियुष भैया, आय वॉन्ट टू एनरोल इन युअर काउन्सिलिंग, आणि तुमचा काउन्सिलिंग जो काही फॉर्म वगैरे आम्ही तुम्हाला सबमिट करून तो फिल केला जाईल. ओके, तर बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढाच. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.